रामकृष्ण हरी मंडळी बघा केली बघा ज्वारी काढायला चालू. तर ज्वारी म्हणजे आहे ना आपली महिनाभर झालं ज्वारीची कामं चालू आहेत बरं का. मध्येच गहू काढायचं झाला, नंतर ज्वारी काढायची झाली आणि पुन्हा आपण ही डबल जास्त सगळ्यात उशिरा ज्वारी पेरलेली, त्याच्यामुळे ही जास्त उशिरा ज्वारी काढायला आली बघा. तर गहू आपण काढून तयार पण झाला ते. तर म्हणलं आता ही महागूतून ज्वारी काढायला आली आणि म्हणा की पाऊस सांगितलाय, तर म्हणून पावसाच्या आधी ज्वारी काढून घ्यावं म्हणलं. कारण हे आपलं सोन्यासारखं पिकाचं त्या पावसानं सगळी ही सोनं आपलं सगळं काळ भंगार होऊन बसन, त्याच्यामुळे आहे का ना काढायला केली बघा चालू. थोडे वलसर वलसर आहे पण कणसं बघा, कणसं सगळी वाळलेली आहे का. तर आपली ज्वारीला एक नंबर आहे बरं का, सगळ्यात भारी ज्वारी आपली. त्याच्यामुळे का असं इळ्यानं कापून काढतो आणि कोयत्यानं कापून काढतो. कोयतं पण आहे आपल्याकडं, तिथलं कोयतं टाका इकडं. कोयत्यानं बी कणकानं येते काढायला. तुमच्या इकडं पण मंडळी कशी काढता ही पण मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. ही अशी वाकडी कणस असल्यामुळे आहे ना, दगडी ज्वारीची कणस आहे त्याच्यामुळे आहे ना वाकडी वाकडी कणस आहे, जरा आडते त्यात खाली पडलेली त्या कोयत. तर बघा आपण ह्या कोयत्यानं सुद्धा ऊस तोडल्यासारखं आहे का ना, एकदम भारी येते काढायला. इकडं जरा दगड होती त्याच्यामुळं काढली नव्हती तिथं. तर हे बघा आपलं कोयत आहे आणि असं ह्या कोयत्यानं हाणायचं. ते मुंडल्यावनी झालंय कोयत जरा दगडावर लागून लागून. तर बघा असं कुठून निघत आहे का. आणि बघा मंडळी असं काढून टाकायचं. थोडं वाळलं का ते पेंड्या बांधायच्या, पेंड्या बांधल्यानंतर मग खुडून घ्यायची. मग कणसं चांगली एकदम खट्ट वाळवायची आणि मग नंतर भरून काढायची ज्वारी. आणि मला एक सांगायचंय, आज 8 दिवस झालं की युद्ध चालू झालंय, त्याच्यामुळे आपल्या इथं गॅसचं म्हणजे खूपच कमी झालेत, म्हणजे गॅसच भेटायला गेलेत. तर सगळ्यांनी काय केलं की चुली मांडायला चालू केलंय. कारण गॅसच नाही चालल्यावर मग चालणार कशावर स्वयंपाक. त्यासाठी आपली जुनी पद्धती आपल्या गावाकडची सगळ्यात भारी शान म्हणजे आपली चूल. आणि चुलीवर टेस्ट बनविणारे आपलं जेवण सगळ्यात भारी चविष्ट म्हणलं तर जेवण. तर तीच चालू आहे आजकाल सगळ्या जगात, तीच चालू आहे नुसतं चूल मांडणे. तर धापं भरलं जरा ज्वारी का. तर मला एवढं सांगायचे म्हणजे का गॅसमुळं. तर बघा हे गॅस भेटाना म्हणून सगळ्या जगभरात कालवा कालवा चालू झालाय. आणि बघा शेतकरी म्हटलं का ना की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देत नाहीत, शेतकऱ्याची एवढी किंमत करीत नाहीत. आणि कोण म्हणतात शेतकऱ्याला काही कळत नाही, शेतकरी नुसतं उगा काय म्हणतात ना नुसतं काम करतो कुठं हे आणि असं म्हणजे. पण एवढा विचार करत नाही. जी तुमची चूल चलती, गॅस चलतो ही फक्त शेतकऱ्यामुळेच चलते. तर ही शेतकरी असं पिकवित असतो ही धान्य, उन्हातानाचं कष्ट करून एवढं पिकविणारा. आणि आम्ही तर पिकवायचं बंद केलं तर ह्या गॅसचं काय सगळ्या जगभरात अन्नच बंद होईल, खायची भाकरच बंद होईल. मग किती अवघड आहे सांगा. ह्यासाठी सांगते शेतकऱ्याची कधीतरी आहे का ना किंमत करायला शिका. तर मला एवढं सांगायचे. सगळं आपलं पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटलंय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता काढतो ज्वारी.